नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे, तासगावच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचे ॲग्रॉपच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण नर्सरी मॅनेजमेंट नावाचा काल पॉईंट सुरू केलेला आहे टॉपिक. त्याच्यामध्ये काल आपण नर्सरीची डेफिनेशन, त्याचे ऑब्जेक्टिव्ज आणि त्याचा इम्पॉर्टन्स पाहिला. याच्यानंतरचा पॉईंट आहे टाईप्स ऑफ नर्सरी. आता ह्या टॉपिकमध्ये जो काही भाग वगळलेला असेल तो शिकवताना मी तुम्हाला सांगत जाईल, म्हणजे तुम्ही त्यावेळेला आपल्या पुस्तकावरती खुणा करून घ्या. पहिल्यांदा ॲग्रीचं पुस्तक, क्रॉपचं पुस्तक आणलं आहे का हे बघा. सातारमध्ये अवेलेबल झालेलं आहे. मी पुस्तकाचा फोटो टाकला होता, कुठे अवेलेबल आहे त्याची माहिती तुम्हाला दिलेली होती. आता बघा, टाईप्स ऑफ नर्सरी ऑन द बेसिस ऑफ पीरियड. आता याचा अर्थ समजून घ्या. आपण नर्सरीचे वेगवेगळे प्रकार बघणार आहे, पण कशाच्या आधारे? ऑन द बेसिस ऑफ पीरियड, म्हणजे कालावधीच्या आधारे आपण बघणार आहे. ऑन द बेसिस ऑफ पीरियड नर्सरीज आर क्लासिफाईड ॲज टेम्पररी नर्सरी आणि परमनंट नर्सरी. आता टेम्पररी नर्सरी याचा अर्थ कळतो तात्पुरती, आणि परमनंट म्हणजे कायमस्वरूपी. आता टेम्पररी नर्सरीमध्ये आपण जाऊयात. पहिला पॉईंट, धिस टाईप ऑफ नर्सरी लास्ट फॉर ए लिमिटेड पीरियड ऑर फ्यू मंथ. या प्रकारची नर्सरी फक्त काही दिवसांसाठी असते, काही कालावधीसाठी असते किंवा काही महिन्यांसाठी असते. In this type of nursery, plants are raised for a specific requirement for a shorter period of time. आणि ह्या प्रकारच्या नर्सरीमध्ये प्लॅन्ट्स हे ठराविक वेळेसाठी, थोड्या पिरियडसाठी वाढवले जातात. मग त्याच्यात काय वाढवतात? व्हिजिटेबल सीडलिंग म्हणजे भाज्यांची रोपं, फ्लावर प्लांट सीडलिंग म्हणजे फुलझाडांची रोपं, ऑर फॉरेस्ट प्लांट म्हणजे जंगलामध्ये जी झाडं लावतो ही वाढवली जातात रोपांच्या स्वरूपात. इन सच अ टाईप ऑफ नर्सरी विथ स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ज, आणि त्याचे ठराविक हेतू असतात. धिस टाईप ऑफ नर्सरी इज डेव्हलप्ड ओनली टू फुलफिल रिक्वायरमेंट ऑफ सीझन. आता ही नर्सरी आपण कशासाठी डेव्हलप केलेली आहे? फक्त आपली रिक्वायरमेंट त्या सीझनसाठी, गरज जी आपली आहे ती भागावी, पूर्ण व्हावी यासाठी. ऑर ए टार्गेटेड प्रोजेक्ट, किंवा जो काही आपला टार्गेट असेल प्रोजेक्टचा तो पूर्ण व्हावा. द नर्सरीज फॉर प्रोडक्शन ऑफ सीडलिंग ऑफ ट्रान्सप्लांटेड व्हिजिटेबल्स अँड फ्लावर क्रॉप्स आर टेम्पररी नेचर. शक्यतो आपण व्हिजिटेबल्स किंवा फ्लावर क्रॉपचे ज्या सीडलिंग्स तयार करतो, रोपं तयार करतो, ते टेम्पररी नेचरचे असतात. लाईकवाईज टेम्पररी अरेंजमेंट फॉर ग्रोईंग फॉरेस्ट सीडलिंग, आणि फॉरेस्ट सीडलिंगसुद्धा आपण टेम्पररी सध्या वाढवतो. फॉर प्लांटिंग इन ए पर्टिक्युलर एरिया कॅन ऑल्सो बी डन इन टेम्पररी नर्सरी, म्हणजे तात्पुरत्या नर्सरीमध्ये ते वाढवले जातात. याच्यानंतरचा पॉईंट बघा, टेम्पररी नर्सरी तिथं दाखवलेली आहे आपल्याला राईसची. आता फीचर्स ऑफ टेम्पररी नर्सरी. पहिला पॉईंट बघा, इट इज कन्स्ट्रक्टेड फॉर ए शॉर्ट पीरियड अँड इन स्मॉल साईज. छोट्या प्रमाणात केली जाते, थोड्या कालावधीसाठी. इंटेन्सिव्ह मॅन्युअरिंग अँड फर्टिलायझेशन इज नॉट नेसेसरी इन सच नर्सरी ॲज इट इज कन्स्ट्रक्टेड ॲट ए साईट विच इज रिच इन ह्युमस. या नर्सरीमध्ये भरपूर खत देण्याची, मॅन्युअर देण्याची आपल्याला गरज नसते, कारण ती नर्सरी अशा ठिकाणी वाढवली जाते की ज्या सॉईलमध्ये ह्युमसचं कंटेंट भरपूर असतं. ॲज इट इज लोकेटेड नियर ए प्लॅन्टिंग साईट, प्लॅन्टिंग साईटच्या जवळ ती असते. द डिस्टन्स बिटवीन नर्सरी अँड ॲक्च्युअल प्लॅन्टिंग साईट इज मिनिमम. तर नर्सरीचं आणि ॲक्च्युअल प्लॅन्टिंग साईटचं डिस्टन्स हे कमी असतं, थोडं असतं. नो मेजर ट्रान्सपोर्टेशन इज रिक्वायर्ड. याच्यामध्ये आपल्याला वाहून नेण्याची रोपं गरज लागत नाही. स्पेशल सुपरविजन इज नॉट रिक्वायर्ड इन मेंटेनन्स ऑफ सच नर्सरी, आणि या नर्सरीमध्ये आपल्याला स्पेशल सुपरविजन करण्याची गरज भासत नाही. याच्यानंतरचा पॉईंट आहे ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन. हा पॉईंट सिलेबसमधून वगळलेला आहे, तरीसुद्धा थोडक्यात मी तुम्हाला 2-2 पॉईंट आहेत वाचून दाखवते, पण तो परीक्षेला नाही आहे. मॉर्टॅलिटी ऑर इंजुरी ड्यू टू शॉक ऑफ द अपरूटिंग अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ सीडलिंग इज निग्लिजिबल ड्यू टू लेस डिस्टन्स बिटवीन द नर्सरी अँड ॲक्च्युअल प्लॅन्टिंग साईट. नर्सरी आणि ॲक्च्युअल प्लॅन्टिंग साईटमध्ये डिस्टन्स कमी असल्यामुळं जर काही इंजुरी झाली असेल प्लॅन्ट काढत असताना, तर तिथे फार नुकसान होत नाही. इनिशियल इन्व्हेस्टमेंट इन टेम्पररी नर्सरी इज लेस ॲज कम्पेअर टू द परमनंट वन. इथं सुरुवातीची जी इन्व्हेस्टमेंट असते ती कमी असते, जास्त नसते. आता लिमिटेशन्स बघा. बेसिक फॅसिलिटीज लाईक इरिगेशन मे नॉट बी ॲडिक्वेट.
इरिगेशन जे आहे ते आपल्याला कमी नसावं, भरपूर पाण्याची सोय असावी. स्पेशल अरेंजमेंट नीड्स टू बी मेड इन ऑर्डर टू कीप द प्लांट अँड सीडलिंग इन हेल्दी कंडिशन. काही विशिष्ट योजना आपल्याला तिथे करावी लागते की ती रोपं हेल्दी राहावीत. पुढचा पॉईंट आहे परमनंट नर्सरी. धिस टाईप ऑफ नर्सरी इज एस्टॅब्लिश्ड इन परमनंट फील्ड फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाईम. हा पॉईंट परीक्षेसाठी आहे. टेम्पररी नर्सरी नंतर परमनंट नर्सरी. This type of nursery is established in permanent field for longer period of time. Permanent field मध्ये बऱ्याच काळासाठी आपण करतो. In such type of nursery, production of plant is done year after year, particularly to supply genuine plant material. आता ह्या नर्सरीमध्ये वर्षानुवर्ष तिथे रोपं लावली जातात आणि प्लॅन्टिंग मटेरियल चांगल्या क्वालिटीचं सप्लाय करण्यासाठी केलं जातं. एक्झाम्पल, फ्रूट नर्सरी म्हणजे फळझाडांची रोपं तयार करणं. दिस नर्सरी मे बी कमर्शियल नर्सरी. कमर्शियल म्हणजे व्यापारीदृष्ट्या, और स्मॉल स्केल म्हणजे छोट्या प्रमाणात. दिस टाईप ऑफ नर्सरी इज प्लेस्ड परमनंटली सो ॲज टू प्रोड्यूस प्लांट कंटिन्युअसली. आणि ही जी नर्सरी आहे ही आपण परमनंट ठेवतो की जेणेकरून आपल्याला प्लांट कंटिन्युअसली मिळत राहतात. दीज नर्सरीज हॅव, आता ह्या नर्सरीमध्ये आपल्याला पाहायचे आहेत ऑल परमनंट फीचर्स. ऑल परमनंट फीचर्स त्याच्यामध्ये असतात. खाली इथं तुम्हाला परमनंट नर्सरी दाखवलेली आहे. द परमनंट नर्सरी हॅज परमनंट मदर प्लांट. याच्यामध्ये परमनंट मदर प्लांट असतात. द वर्क गोज ऑन कंटिन्युअसली राऊंड द इयर इन दिस नर्सरी. आणि ह्या नर्सरीमध्ये वर्षभर कामं चालतात. आता त्याचे फीचर्स बघायचे आहेत आपल्याला. पहिला, इट रिक्वायर्स ए लार्ज एरिया अँड मस्ट बी वेल कनेक्टेड बाय रोड. आपल्याला याच्यासाठी जास्त एरिया लागतो आणि रोडची, रस्त्याची व्यवस्था लागते. सच टाईप ऑफ नर्सरी रिक्वायर्स इंटेन्सिव्ह मॅनेजमेंट अँड सुपरविजन. याच्यासाठी आपल्याला इंटेन्सिव्ह मॅनेजमेंट लागतं आणि सुपरविजन लागतं. हाय इनिशियल कॉस्ट इज इन्व्हॉल्ड इन एस्टॅब्लिशमेंट ऑफ सच नर्सरी. या नर्सरीमध्ये आपल्याला जास्त पहिल्यांदा पैसे खर्च करावे लागतात किंवा घालावे लागतात. परमनंट नर्सरी कंपरायझेस ऑफिस, स्टोअर, मदर ब्लॉक्स, नर्सरी बेड्स, प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स, इरिगेशन सोर्सेस, इलेक्ट्रिसिटी, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी, पॅकिंग यार्ड, मॅन्युअर, कॅटल अँड मशिनरी शेड. याच्यामध्ये काय काय पॉईंट येतात? त्याचं ऑफिस असेल, स्टोअर रूम असेल, मदर ब्लॉक म्हणजे मदर प्लांट आपल्याला तिथं स्टोअर करून ठेवावे लागतात. गेस्ट स्टॉक म्हणून आपण वापरू शकतो. हा लक्षात ठेवा शब्द. नर्सरी बेड लागतात तिथे, प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स लागतात, इरिगेशन चा सोर्स लागतो, पाण्याची सोय, इलेक्ट्रिसिटी लागते, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज लागतात, पॅकिंग यार्ड म्हणजे तिथं तुम्ही पॅक करणार आहात, मॅन्युअर्स लागतं, कॅटल आणि मशिनरी शेड लागतं. आता याचे पुन्हा ॲडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन परीक्षेला नाही आहे, थोडक्यात मी ते सांगते. ग्रेटर रेंज ऑफ प्लांटिंग स्टॉक सच ॲज सीडलिंग, ग्राफ्टेड प्लांट, बडेड प्लांट, लेयर्स, रूटेड कटिंग आर अवेलेबल. इट बिकम्स परपिच्युअल सोर्स फॉर द सप्लाय ऑफ प्लांट मटेरियल फॉर मेनी इयर्स. वर्षानुवर्ष आपल्याला कंटिन्युअस सप्लाय मिळतो त्याचा. प्रिपिच्युअल या शब्दाचा अर्थ. ॲज देर आर कॉन्सन्ट्रेटेड ॲट वन प्लेस, इट इज सुपरविजन अँड मॅनेजमेंट इज बेटर ड्यू टू अवेलेबिलिटी ऑफ परमनंट स्टाफ. इथं परमनंट स्टाफ असतो त्यामुळे सुपरविजन आणि मॅनेजमेंट सहज करता येतं. द इनिशियल प्रोडक्शन कॉस्ट इज रिझनेबल बट प्रॉफिट गोज अप इन लाँग रन अप. याच्यामध्ये इनिशियल कॉस्ट जे आहे हे रिझनेबल असतं आणि प्रॉफिट मात्र आपल्याला कंटिन्युअस मिळत राहतो. लिमिटेशन, इनिशियल इन्व्हेस्टमेंट कॉस्ट इज हाय. सुरुवातीचं भांडवल जास्त लागतं. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट हा जास्त असतो. सच ए नर्सरी नीड्स इंटेन्सिव्ह लेबर मॅनेजमेंट. आणि याच्यामध्ये आपल्याला इंटेन्सिव्ह लेबर मॅनेजमेंट लागते. इट मस्ट बी बॅक्ड बाय लार्ज मार्केट फॉर द सेल ऑफ प्लांट. इथं मार्केटची अवेलेबिलिटी पाहिजे. इट रिक्वायर स्किल्ड ह्युमन रिसोर्स राऊंड द इयर. वर्षभर आपल्याला स्किल्ड पर्सन्स लागतात. थँक्यू.